तर हाय मित्रांनो, आज आम्ही जात आहोत आमच्या गावी आटपाडीला सिद्धनाथाच्या यात्रेसाठी। सगळ्यात पहिले तर आम्ही इथून ट्रॅव्हल्स अंबरनाथून केलेली आहे। तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी आम्ही रिक्षामध्ये आहोत, त्यानंतर ट्रॅव्हल्स तशी तर आमची आहे 6:20 ची, पण कसं ट्रॅव्हल्स लवकर आल्यामुळे आम्ही आज लवकर निघालेलो आहे। तर तसंच आम्ही फायनली आता ट्रॅव्हल्समध्ये पोहोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकता थोडा ट्रॅफिक आहे, कारण का ते आम्हालाही माहित नाही। तर तसंच आम्ही इथून आता निघालेलो, आमचा प्रवास सुरू झालेला आहे। आम्ही येताना थोडी भेळ वगैरे घेऊन आलेलो, तुम्ही बघू शकता। तर आमचे ट्रॅव्हल्स रात्री 12 वाजता म्हणजे जेवणासाठी कोणत्यातरी एका धाब्यावर थांबले। धाब्याचं नाव तर आम्हालाही माहित नाहीये। तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही दाल खिचडी आणि बिर्याणी घेतलेली आहे। तर इथून आमचा प्रवास पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। तर तसंच फायनली आम्ही आता सकाळी पोहोचलो आहे। तुम्ही मॉर्निंग व्ह्यू बघू शकता। ही दिगंचीला आहे, इथून आटपाडी आमची 5 किलोमीटर वरती आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही फायनली इथं पोहोचलो आहोत घरी। तर इथं मस्त पाणी तापत ठेवलेलं आहे, शेकोटी वगैरे सुरू आहे। माझे मिस्टर शेकोटी वगैरे करत बसलेले आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता हे आमचं म्हणजे घर आहे, इथे मोठेही आमच्या झाडत वगैरे आहेत। तसंच इथे आम्ही देखील दोघंही शेकोटी वगैरे करायला बसलो। थोडा गारवा होता सकाळचा, त्याच्यामुळे आमची इथे गाय देखील आहे, मस्त चरते। तर तुम्ही आता बघू शकता सगळ्यात आधी आम्ही आंघोळ वगैरे करून आमच्या कुलदेवीला दर्शनासाठी जात आहोत, म्हणजे निनायला। तर हे पुढे जात आहेत ते म्हणजे मोठे सासरे, म्हणजे ज्यांना आम्ही दादा म्हणतो ते आहेत। तसं तर आम्ही इथे लग्नानंतर येऊन गेलेलो आहे, पण कसं मला पर्सनली खूप आवडतं इथे यायला, कारण हे शेतामध्ये मस्त मंदिर आहे छोटंसं। आणि आता इथे आम्ही ओटी वगैरे भरून इथून पुढे जाणार आहोत। तर माझ्या मिस्टरांचे काही मित्र वगैरे येणार आहेत लहानपणीचे, म्हणजे बऱ्याच वर्षांनी भेटणार आहे। तर त्यांच्यासोबत आम्ही इथली काही मंदिरं गावामध्ये आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी तर आम्ही इथे दर्शन वगैरे करून नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत। तर इथे मस्तपैकी असं नाश्ता वगैरे करून आम्ही मस्त म्हणजे जाणार आहोत पुढे। तर आता सगळ्यात आधी तर आम्ही पुरी भाजी मागवली, टेस्टला पण खूप छान होती। आणि इथून आता आम्ही निघत आहोत। इथे देखील मस्त मस्त अशी मंदिरं आहेत, रोडला वगैरे जाताना छान जुनी अशी। सगळ्यात आधी तर आम्ही माझ्या मिस्टरांनी मला त्यांचं स्कूल दाखवण्यासाठी घेऊन आलेले आहेत, कारण मी कधी फिरलीच नाही गावात, त्याच्यामुळे मला फर्स्ट टाइम नेलेलं आहे। तर मी आले आहे माझ्या मिस्टरांच्या स्कूलमध्ये। तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे स्कूल आहे, त्यांचे फ्रेंड्स देखील आहेत। तर तुम्हाला मी आधी स्कूल दाखवलेला, तुम्ही बघू शकता हे यांचं स्कूल आहे, यांचे फ्रेंड्स आणि ते तिथे उभे आहेत। मस्त लहानपणीचं त्यांच्या आठवणी चाललेल्या आहेत। तसंच त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी वगैरे बोलून आम्ही तिथून निघालो आहोत। तर सगळ्यात आधी तर आम्ही इथे पेट्रोल भरण्यासाठी जात आहोत। तर हे पुढे त्यांचे मित्र वगैरे आहेत, पेट्रोल वगैरे भरून मग आम्ही बाकीची मंदिरं फिरायला जाणार आहोत। इथे देखील बघा जाताना आम्हाला एक मस्त सिद्धनाथाचं मंदिर लागलेलं आहे। तसंच मग आम्ही इथं पेट्रोल वगैरे भरून आता निघालेलो आहोत। तर इथे पोरांची मस्ती चालली, पुढचा बसलाय आणि मधला मात्र स्कूटीचं रेस वगैरे जे असतात गिअर ते चालवायचं काम करतोय, आणि मधला पुढे बसलाय, पुढचा आरामशीर बसलाय। आणि इथे मंदिर देखील एक लागलेलं आहे। त्याच्यानंतर पुन्हा एक मंदिर लागलेले साईबाबांचं आहे। आधी चोंडेश्वरी मंदिर होतं, आता हे साईबाबांचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता। आता इथून आम्ही म्हणजे सगळं आता पूर्ण गाव फिरत फिरत चालू, तुम्ही बघू शकता। इथे म्हणजे बिल्डिंग सारखे पण आहेत, पण शक्यतो जास्त करून तरी कसं की वाडा टाईप अशी घरं आहेत, मस्त जुनी 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 म्हणजे अशी जुन्या बांधकामाची वगैरे, जुन्या दगडी बांधकामांची अशी घरं आहेत। मला तर खूप आवडलंय फिरायला, आणि एकदम असं वाड्यांसारखी अशी वाड्या टाईप अशी जुनी जुनी घरं आहेत। तर आता इथून कसं आम्ही सगळं फिरत फिरत म्हणजे आतमधल्या रोडने असं जात आहोत, त्याच्यामुळे कसे मला जुनी वाडे वगैरे बघायला मिळतात। तिथे माझ्या म्हणजे मिस्टरांचं लहानपण गेलेलं आहे, त्याच्यामुळे मला त्यांनी पूर्ण गाव असं फिरवलं नाहीये। तर 20% माझे सासरे तर मला बोलले फक्त आणि फक्त 20% तो आत्ताशी फिरले। तर पुढे देखील फिरू आपण। आणि आता सगळ्यात आता आम्ही आधी आलेलो आहोत कल्लेश्वर मंदिरामध्ये। कल्लेश्वर मंदिर म्हणजेच हे देखील एक शंकराचंच रूप आहे। आणि आधी तर आम्ही इथून बघू शकता हे मंदिर खूप सुंदर आहे। सुरुवातीला असं मस्त असं हे आहे, आणि मंदिराचं जे म्हणजे पूर्वजांनी असं त्यांच्या म्हणजे म्हणतात ना हाताने जे घडवलेलं आहे म्हणजे असतात मूर्तिकार जे जुने असतात, खूप छान असं मंदिर आहे। आणि खूप शांत असं वाटलं या मंदिरात देखील, तुम्ही बघू शकता। आणि चारी बाजूला पूर्ण दगडी बांधकाम आहे, यांची मस्ती वगैरे आहे, चारी बाजूला पूर्ण दगडी बांधकाम आहे। मला तर खूप मस्त वाटलं, इथं खूप शांत वाटलं। इथे देखील माझ्या मिस्टरांच्या खूप अशा जुन्या आठवणी ते मला सांगत होते। आणि नंतर आम्ही तिथून निघालेलो आहोत पुन्हा एकदा। आणि तसंच हे देखील फिरत फिरत परत आम्ही आतमधून गावांमधनं जुने जुने असे वाडे वगैरे बघत बघत मग पुन्हा एकदा म्हणजे असं पुढच्या मंदिरामध्ये गेलेलो, ज्या मंदिराचं नाव आहे उत्तरेश्वर मंदिर। आणि उत्तरेश्वर मंदिर म्हणजे देखील एक शंकराचंच रूप आहे। इथे जाताना सगळ्यात आधी तर आम्हाला मस्त विहीर लागले, हे तुम्ही बघू शकता। आणि पुढे हे मंदिर आहे।
आणि आता म्हणजे हे मंदिर मेन गावाच्या बाजारपेठेमध्ये येतं. आणि तसंच तुम्ही बघू शकता हा मेन मंदिराचा म्हणजे गेट आहे. आणि या मंदिराचं पण कसं आहे की मी असं ऐकलं आहे की तुम्ही समोर बघताय तो रथ, तर इथे रथयात्रा होते आणि इथे 2 नंदी आहेत. तुम्ही बघू शकता. खूप मस्त वाटलं. हे मंदिर खूप छान होतं. हे पण शांत होतं आणि हे देखील शंकराचंच रूप असल्यामुळे इथे देखील तुम्हाला शंकराचे पिंड बघायला मिळत आहे. आणि इथे कसं सकाळी पूजा वगैरे झालेली आहे, तर सगळ्यांनी आम्ही दर्शन वगैरे घेतलेले आहे. आणि आता इथून देखील आम्ही निघणार आहोत आणि इथून निघून आम्ही पण आमच्या घरी निघत आहोत. तसंच मित्रांनो, आम्ही नेक्स्ट व्हिडिओ हा सिद्धनाथाच्या यात्रेचा टाकणार आहे, तर तो देखील नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.